नेटिव्ह आहे तो म्हणजे अरोमा आहे. फ्लेवर म्हणजे चव, चवीचे पदार्थ. ॲक्रिड या शब्दाचा अर्थ वेगळा, स्टिंक या शब्दाचा अर्थ वेगळा, म्हणून याचं उत्तर आहे अरोमा. त्यानंतर यामध्ये मिसस्पेल्ट वर्ड आपल्याला ओळखायचा आहे. यामध्ये मिसस्पेल्ट काय आहे, तर यामध्ये मॅग्निफिसेंट हे काय आहे, मिसस्पेल्ट दिलेलं आहे. कारण यामध्ये मॅग्निफिसियंट या शब्दामध्ये ई नाही, यामध्ये हेच त्याच्यामध्ये चुकीचं स्पेलिंग आहे. नंतर वल्नरेबल यासाठी शब्दांचे अर्थ माहिती असणं गरजेचं आहे. अपोजिट इन द मिनिंग, बघा वल्नरेबल या शब्दाचा अपोजिट आहे सेक्युअर. बघा सेक्युअर म्हणजे काय, एखादी गोष्ट सेक्युअर करणे म्हणजे त्याला व्यवस्थित अशा पद्धतीने सिक्युरिटी आपण म्हणतो, प्रोटेक्शन. ठीक आहे. दुसरा मग वल्नरेबल या शब्दाचा अर्थ सेक्युअर आहे. त्यानंतर वुमन लाईक मॅन फ्लॅटर देम, करेक्ट पॅसिव्ह स्ट्रक्चर. आता दिलेलं जे आहे वुमेन लाईक मेन टू फ्लॅटर देम, यामध्ये वुमेन लाईक टू बी फ्लॅटर्ड बाय मेन हे त्याचं उत्तर येईल. बघा का येईल, कारण इथं बी यामध्ये कंपल्सरी येतं आणि त्यानंतर V3 आहे. यामध्ये वुमेन आर लाईक्ड बाय मेन हू फ्लॅटर असं येणार नाही, म्हणजे हे चूक आहेत आणि ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे. त्यानंतर 37 नंबरचा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला. इरर ओळखायची, तर इरर इथं दिसते, तर इरर काय आहे बघा. सहाय्यकारी हेल्पिंग वर्ब, त्यालाच ऑक्झिलरी वर्ब असं म्हणतात. त्याच्यानंतर नॉट पाहिजे. बघा ही रचना असावी लागते सेंटेन्स मध्ये. यामध्ये ॲम नंतर सब्जेक्ट दिलेला आहे. जरी हा क्वेश्चन असला तरी क्वेश्चन मध्ये इथं आपल्याला फक्त ग्रॅमॅटिकली मिस्टेक काय आहे ते शोधायचं होतं. म्हणून या प्रश्नामध्ये वाय एम आय नॉट कमिंग, वाय एम आय नसतं तर वाय आरंट आय, इथं आपण आरंट आय लिहिलं तरी चालतं आय, कारण याच्याच बरोबर आहे एम प्लस नॉट. एम आणि नॉटचा निगेटिव्ह शॉर्ट फॉर्म आरंट होतो, तसं मग यामध्ये इथं चूक आहे. त्यानंतर 38 नंबरचा क्वेश्चन आपण पाहतोय. 38 नंबरच्या क्वेश्चन मध्ये खूप महत्वाची माहिती दिलेली आहे. बघा टर्न डाऊन, ही विल नेवर टर्न डाऊन युअर रिक्वेस्ट. आता टर्न डाऊन याचा अर्थ काय होतो, टर्न डाऊन म्हणजे त्या शब्दाचा अर्थ घेतला तर अर्थ त्याचा वेगळा निघेल, म्हणून शब्दाचा अर्थ न घेता त्याच्या वेगळ्या अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय, त्याला कन्सिडर करायचंय. बघा त्यासाठी मी आपल्याला एक चान्स देतो, तुम्ही सुद्धा याचं उत्तर काढू शकता. तुम्ही पर्यायामध्ये याचं उत्तर सांगू शकता. बघा कमेंटमध्ये तुम्ही उत्तर यामध्ये सांगू शकता. आता एक लक्षात घ्या, सांगायचं काय की जी गोष्ट एकदम आपल्याला परफेक्ट सांगता येते त्या गोष्टी आपण इथं शेअर करतो. बघा यामध्ये जो आपला महत्वाचा जो भाग चालू आहे तो कोणता आहे, तर 38 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो आपल्याला पाहायचा आहे. तर पहा 38 नंबरचा जो क्वेश्चन आहे यामध्ये बघा 38 नंबरचा क्वेश्चन चालू आहे. टर्न डाऊन या शब्दाचा अर्थ काय होतो, तर टर्न डाऊन या शब्दाचा अर्थ होतो, बघा टर्न डाऊन या शब्दाचा अर्थ होतो, लक्षात घ्या, ॲक्सेप्ट, अल्टरनेटिव्ह इन अपोजिट. आपल्याला विचारलंय काय, अपोजिट लिहायचंय. बघा हे त्याचं उत्तर असणार आहे. कारण का, टर्न डाऊन म्हणजे रिजेक्ट करणे. टर्न डाऊन या शब्दाचा अर्थ काय होतो, रिजेक्ट म्हणजे अस्वीकार, न स्वीकारणे. तर ही विल नेवर टर्न डाऊन म्हणजे रिजेक्ट, कधीच त्याने रिजेक्ट केली नाही रिक्वेस्ट. मग याचं जर आपल्याला अपोजिट मिनिंग इन द वर्ड अंडरलाईन इन द गिवन सेंटेन्स काढायचं झालं तर ॲक्सेप्ट असं येईल. रिजेक्ट म्हणजे न स्वीकारणे आणि ॲक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे. त्यानंतर आपल्याला 39 नंबरचा क्वेश्चन आहे पहा. 39 मध्ये
रिअरेंज जंबल पार्ट्स ऑफ विच लेबल PQRS. आता याचे करेक्ट वाक्य तयार करायचं आहे. मग यामध्ये वाक्याची सुरुवात होते, या तिसरा क्रमांक बरोबर आहे, तर कसं पहा. आपण जर हे वाक्य लिहिलं, अ ड्रामा इज अ टाइप ऑफ स्टोरी, नंतर आर त्याच्या पुढे लिहिलं, ऍक्टेड आउट बिफोर. आता त्याच्या पुढे आपल्याला काय लिहिलं, पुढे नंतर आर नंतर पी आहे, अन ऑडियन्स. बघा, अन ऑडियन्स हे लिहिलं तर हे आपल्याला इथं परफेक्ट बसतंय. अन ऑडियन्स ऑफन इन थिएटर, बघा तुमच्या लक्षात येत असेल. अशा पद्धतीने याचं हे उत्तर आहे. म्हणून हे जंबल वर्ड जर आपण सिलेक्ट केले तर त्या पद्धतीने त्याचा सेंटेन्स बनेल. आता इथं 40 नंबरचा प्रश्न, अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेसेस मीनिंग ऑफ द वर्ड अंडरलाइन इन द गिवन सेंटेन्स. आता या वाक्यामध्ये मॅग्निनिमिटी म्हणजे उदारता म्हणजे जर लॅक असेल, कमीपणा, कमतरता असेल कुणामध्ये, तुमच्यामध्ये कशाची कमतरता, उदारताची कमतरता असेल, तुम्ही श्रीमंत आहात आणि तुमच्याकडे उदारता नाही, तर त्या संपत्तीचा फायदा काहीच नाही असा अर्थ होतो. वेल्थ म्हणजे संपत्ती आणि युजलेस म्हणजे न वापरण्यायोग्य. बघा, म्हणजे काहीच उपयोग होत नाही, उपयोग नसलेला. म्हणून जर तुमच्यामध्ये कमतरता नसेल उदारताची, तर इफ यू लॅक असेल, तर इफ यू लॅक इन मॅग्नॅनिमिटी ऑल युअर वेल्थ इज युजलेस. म्हणून अल्टरनेटिव्ह शब्द काय आहे, औदार्य, जेनेरोसिटी. या पर्पज याचा हेतू होतो. मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन होतं, प्लॅनिंग म्हणजे नियोजन होतं. तर हा समजला असेल. त्यानंतर हा प्रश्न पाहू, लक्षात घ्या. 10 मिलियनचा हा नक्कीच आहे, तर नक्की कधी लक्षात ठेवा, 1 2 3 1 2 3 याच्या पुढे हे 3 आणि 3 6 असे 6 झिरो असल्यास आपण जर इथं 1 लिहिलं तर 1 मिलियन होईल, इथं जर 2 लिहिलं तर 2 मिलियन होईल, इथं जर 3 लिहिलं तर 3 मिलियन, इथं जर 10 लिहिलं तर 10 मिलियन, इथं 12 लिहिलं तर 12 मिलियन. आता याच्याऐवजी आपण 3 अक्षरी संख्या घेतली, इथं 102 मिलियन, इथं पुन्हा 100 मिलियन असं आपल्याला लिहिता येतं. आणि ज्या वेळेस 100 मिलियन होतात तर 100 मिलियनच्या पुढे किती शून्य असणार आहेत, 100च्या पुढे 6 शून्य असणार आहेत. म्हणून 6 शून्य असले की त्याच्या पुढे कुठलाही अंक असेल, 2 नंबरचा असेल किंवा 2 नंबरी अंक असेल किंवा 1 नंबर म्हणजे सिंगल डिजिट किंवा डबल डिजिट म्हणू, डिजिट जर असेल तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे. म्हणून आपण याला काय म्हणू, आता हे 1 मिलियन आहेत. कसे 1 मिलियन आहेत, हे बघा 3 आणि इथं 3 चा ग्रुप केला तर हे 1 मिलियन आहे. हे स्टँडर्ड बघा, कॉर्डिनल नंबरची जी काही नॅशनल इंटरनॅशनल काउंटिंग आहे त्याच्यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे. आता 10 मिलियन म्हणजेच किती, तर एकक, दशक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष, कोटी, 10 कोटी. म्हणजे पहा 10 कोटी इज इक्वल टू 10 मिलियन. याला आपण 10 कोटी असं संबोधतो. बघा, आपल्या इंडियन काउंटिंग मध्ये आपण त्याला मराठीमध्ये 10 कोटी म्हणतो, 10 करोड म्हणतो त्याला. 10 मिलियन इज इक्वल टू 10 करोड. बघा, 10 मिलियन इज इक्वल टू 10 करोड, 10 करोड असा त्याचा अर्थ होतो. मग इथं काय दिलेलं आहे, 1000 मिलियन. बघा, हे 1000 मिलियन आहेत. 1000 मिलियन असले, 1000 मिलियन झाले कीच बिलियन होतो. एक लक्षात घ्या, 1000 मिलियन इज इक्वल टू 1 बिलियन असतं. आणि ज्या वेळेस हे बिलियन 1000 होतास तेव्हा 1 ट्रिलियन होतो, 1 ट्रिलियन होतो. बघा, आपण हे कुठपर्यंत पण मोजू शकतो. ही जी इंटरनॅशनल काउंटिंग सिस्टम आहे त्याचा आधारे हे मोजलेलं आहे. तुमच्या हे लक्षात आलं असेल सर्व. तर आपलं जे उत्तर आहे 10 मिलियन, तर 10 मिलियनचं उत्तर आहे 1 नंबर. त्यामध्ये बघा, आता तुम्ही पाहत आहात किंवा नाही पाहत आहात तो भाग वेगळा, परंतु
तुम्ही नंतरही पाहाल, जेव्हा केव्हा पाहाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की याचं उत्तर आपण या पद्धतीने काढतोय. पहा त्याच्यानंतर आहे पुढचा प्रश्न. पहा लक्षात घ्या, आवाज माझा तुम्हाला येत असेल व्यवस्थित. चला तर आपण कंटिन्यू पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न काय सांगतोय बघा. आता इथं प्रश्न विचारलेला आहे बघा, 10 मिलियन झाला. करेक्ट WH टाइप क्वेश्चन. अब अंडरलाइन पार्ट as the answer. The combination of hard work and dedication is the key of success. Key to success. मग सक्सेसची की काय असा प्रश्न असेल. मग सक्सेसची की काय हा प्रश्न असेल ना, तर मग प्रश्नाची सुरुवात व्हॉटने होईल. म्हणजे हा कटला ना हा कटला, मग आपलं ऑप्शन हेच बरोबर येणार आहे. आणि अजून यामध्ये जर व्हॉटने 2 क्वेश्चन सुरू झाले असते तर त्याच्यामध्ये आपल्याला हे स्ट्रक्चर पाहावं लागलं असतं. म्हणजे स्ट्रक्चर काय असतं, WH वर्ड प्लस हेल्पिंग वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आता इथं ऑब्जेक्ट आहे, द की टू सक्सेस इज द की, ऑब्जेक्ट आहे. आणि याला आपण म्हणू PP प्रिपोजिशनल फ्रेज. आणि शेवटी असतं क्वेश्चन मार्क. आणि एवढा प्रश्न विचारला की वाक्यामध्ये जो सब्जेक्ट आहे ना त्याचं उत्तर आपल्याला व्हॉटने मिळतं आणि हाऊने सुद्धा मिळतं. बघा व्हॉटने आणि हूने सुद्धा मिळतं, हाऊने नाही. हू आणि व्हॉटने सुद्धा मिळतं, एक लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला हु इज द की इथं जर व्यक्तीचं नाव असतं तर आपण हे लिहिलं असतं. इथं काय आहे, एक कॉम्बिनेशन ऑफ हार्डवर्क अँड डेडिकेशन, म्हणजे कष्टाचं कामाचं इथं हे नाऊन म्हणून वापरलेलं आहे. म्हणून त्याचं उत्तर असेल 2 नंबरचं व्हॉट. तुमच्या हे लक्षात आलं असेल. आणि आपण हे थोडंसं रब करू म्हणजे काय होईल, तुमच्या अजून एकदा चांगल्या पद्धतीने हे लक्षात बसेल. पहा तर याचं उत्तर 42 क्रमांकाचं उत्तर काय आहे तुमच्या लक्षात आलं असेल. 42 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे हे वाला. त्यामध्ये नंतर बघा, आय हॅव पुट वेअर आय कॅन फाइंड इट अगेन. वेअर आय कॅन फाइंड इट अगेन. वेअर हे काय दर्शवतं, प्लेस दर्शवतं, प्लेस. बघा कधी बी लक्षात ठेवायचं, ऍडवर्ब मध्ये वेअर हे कशासाठी असतं तर प्लेस दर्शवण्यासाठी. म्हणून ऍडवर्ब ऑफ प्लेस जर ओळखायचं असेल तर वेअरने प्रश्न विचारावा लागतो. आणि हे जे आहे हे कोणतं क्लॉज आहे, मग जे ऍडवर्बचे प्रकार आहेत 5, ऍडवर्ब ऑफ प्लेस, ऍडवर्ब ऑफ टाइम, ऍडवर्ब ऑफ पर्पज, ऍडवर्ब ऑफ डिग्री, ऍडवर्ब ऑफ कंडिशन, हे जी 5 प्रकार आहेत ऍडवर्बचे, त्याच प्रकारापैकी आपल्याला क्लोज ओळखायचा असतो. तर इथं वेअर आय कॅन फाइंड इट, वेअर म्हणजे कोठे, आय हॅव पुट इट वेअर आय कॅन फाइंड इट अगेन. मी अशा जागी ठेवलं जिथून मला ते पुन्हा सापडेल, मी पुन्हा सापडू शकतो, असं त्याचा अर्थ होतो. म्हणून याचं उत्तर काय असेल, 3 नंबर हे उत्तर असेल. बघा, द फर्स्ट डॅश ऑफ कोविड इज कोल्ड. सिम्पटोम. बघा पहिल्यांदा सिम्पटोम हे काय होते, कोविड-19चे कोल्ड होते. नंतर यामध्ये आयडेंटिफाय मूड. मूड म्हणजेच फंक्शन कशाचं तर ॲक्झिलरीचं. मग कोणत्या ॲक्झिलरीचं तर अंडरलाईन केलेल्या. मग हा कॅन आहे. मग कॅन कशासाठी वापरतात, ॲबिलिटी, क्षमता दर्शवण्यासाठी त्याचा वापर होतो. त्यानंतर टू सेल वन सोल टू द डेव्हिल, म्हणजे एखाद्याने स्वतःची इमान बेचना. त्याला थोडक्यात सांगायचं म्हणजे काय, आपली इमानदारी विकणे. या अर्थाचं खालीलपैकी कोणतं वाक्य आहे, गिव्हिंग अप वन्स ऑनेस्टी, प्रामाणिकपणा, फॉर द सेक ऑफ मॉनेटरी बेनिफिट्स, म्हणजे जे बेनिफिट्स काही कालावधीपुरते आहेत अशा फायद्यासाठी स्वतःची इमानदारी विकणे, त्याला म्हणतात टू सेल वन सोल टू द डेव्हिल. हिंदीमध्ये याचा अर्थ आहे इमान बेचना, इमान बेचना असा त्याचा अर्थ होतो. बघा त्याच्यानंतर पुढे आहे 47 नंबर. जॉन थॉट दॅट वुमेन विकेंड मेन बिकॉज. विकेंड मेन याचा अर्थ बघा, जॉनने असा विचार केला, याच्यावरून आपल्याला उत्तर द्यायचे ते पॅसेजवरून, दॅट वुमेन विकेंड मेन बिकॉज ही वॉज कन्व्हिन्स दॅट बघा इथंच यामध्ये कुठंतरी दिलेलं असेल, पहा इथं दिलंय, ही बिलीव्ड दॅट वुमेन विकेंड मेन ॲज वॉज डिस्क्राइब इन द स्टोरी ऑफ सॅमसन अँड डेलिया. म्हणजे सांगायचं काय की याचं उत्तर हे आहे, कारण याच्यामध्ये द स्टोरी कन्व्हिन्स केलेले, ही वॉज कन्व्हिन्स दॅट व्हॉट द स्टोरी ऑफ सॅमसन अँड डेलियाला इलिस्ट्रेट्स इज करेक्ट.
इल्युस्ट्रेट म्हणजे एक्सप्लेन. इल्युस्ट्रेटचा अर्थ होतो एक्सप्लेन किंवा आपण त्याला कथन म्हणतो, एक्सप्लेन. बघा, कथन करणे, इल्युस्ट्रेट. त्याने जी माहिती दिली ती. इट वॉज जॉन्स बिलीफ. आता बिलीफ म्हणजे विश्वास आणि बिलीव म्हणजे विश्वास करणे. बघा, विश्वास आणि विश्वास करणे. बिलीफ हे काय आहे? नाऊन आहे. बघा, मग जॉनचा जे विश्वास होता तो काय होता? ते ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आपण त्याला कन्सिडर करू. वन मस्ट लीड अन ऑनेस्ट लाईफ. जो कोणी आहे ना तो एक चांगली प्रामाणिकपणाचे जीवन जगू शकतो. बाय नॉट डिझायरिंग अनदर मॅन्स वाईफ. बघा, बाय नॉट डिझायरिंग अनदर मॅन्स वाईफ. बघा, दुसऱ्याच्या संपत्तीवर डोळा न ठेवणे. याच्याच जॉनच्या बाबतीत काय दर्शवतं? तर ही वॉज अ मॅन ऑफ प्रिन्सिपल. तो तत्वाने भरलेला व्यक्ती होता असं वाटतं. फ्रॉम द अबोव पॅसेज वी अंडरस्टँड जॉन वॉज अ मॅन ऑफ सिम्पल फेथ. बघा, वरच्या पॅसेजवरून आपल्याला असं जाणवतं जॉन हा कसा होता? तो कधीच विचार करत नव्हता कशाचा? ओरिजिन ऑफ वेल्थ अँड इनइक्वॅलिटीज इन लाईफ. त्याला असमानता, संपत्ती याचा गर्व कसलाच नव्हता. म्हणून यावरून आपल्याला असं समजतं की त्याचा जो फेथ आहे, त्याचा जो विश्वास आहे तो कसा साधा आणि सिंपल आहे, असा तो व्यक्ती आहे. मग या वाक्यामध्ये आयडेंटिफाय पार्ट ऑफ स्पीच ओळखायचं आहे. हुर्रा, याला आपण मराठीमध्ये हुर्रे असं म्हणतो. हुर्रे, हुर्रे असं, हुर्रे असं त्याचा अर्थ होतो. या हुरा या शब्दाला इंग्लिशमध्ये इंटरजेक्शन म्हणतात. इंटरजेक्शन म्हणजेच काय? केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्यय असं म्हणतात. प्रयोगी. बघा, उद्गारवाची शब्द आहे तो. केवल प्रयोगी अव्यय असा तो शब्द आहे. म्हणून याचं उत्तर आहे हे वाला. त्यानंतर या शब्दाचा एक नवीन मिनिंगफुल शब्द तयार करायचा आहे. मग आता मी इथं शब्द लिहिला, जे तुम्हाला उत्तर दिसतंय इथं. या उत्तरामुळे बा ई, नंतर 3 नंबरला यस, नंतर 2 नंबरला टी. आपण असा शब्द लिहू इथं. 4 नंबरला काय आहे? ई आहे. 5 नंबरला काय आहे? पुन्हा ई आहे. नंतर 7 नंबरला काय आहे? 7ला यम आहे. आणि 6 नंबरला काय आहे? 6 नंबरला डी आहे. आणि डीच्या अगोदर ई आहे. बघा, म्हणजे काय? इस्टिम्ड. इस्टिम्ड. बघा, या शब्दाचा अर्थ होतो इस्टिम्ड. मग हा मिनिंगफुल शब्द इतरांपेक्षा बनतो, म्हणून हे उत्तर आहे त्याचं. बघा, देर इज डॅश ऑफ लॉयन रोमिंग इन द मिडल ऑफ फॉरेस्ट असं दिलेलं आहे. मग काय आहे? तर प्राईड. बघा, प्राईड. प्राईड म्हणजे पहा, हड हे कुणाचा असतो? काऊचा असतो. काऊ म्हणतो किंवा कॅटल म्हणतो आपण यांना. हे कलेक्टिव्ह नाउन आहेत सर्व. फ्लॉक हे पक्ष्यांचा असतो, याला आपण बर्ड्स म्हणू. बरोबर, फ्लॉक. थवा. बघा, पक्ष्यांचा थवा असतो. बँड कुणाचं असतं? तर याला आपण म्हणतो म्युझिशियन. म्युझिशियन. म्युझिशियनचं बँड असतं. प्राईड म्हणजेच सिंहाचा, किंवा इथं आपण टायगर सुद्धा म्हणू शकतो. टायगर, प्राईड ऑफ टायगर जरी म्हटलं तरी चालतं. प्राईड ऑफ लॉयन्स म्हटलं तरी चालतं. टायगर्स किंवा लॉयन्स पा यांच्यासाठी प्राईड वापरतात. बघा, ते कलेक्टिव्ह नाउनचा तो शब्द आहे. आयडेंटिफाय द टेन्स. आता पहा, हॅज आलं आणि त्याच्यानंतर बीन आलं. बीन आलं म्हणजे बी, बिन, बिन, हॅड बिन. बरोबर ना? किंवा बिन. याला आपण हॅज बिन किंवा हॅड बिन असलं तर याचं रूप बिनचं काय होतं? तिसरं होतं. याच्यासोबत हॅड किंवा हॅज आलं तर लक्षात घ्या. म्हणून इथं हॅज आलेलं आहे. मग याला आपण काय करायचं? तिसरं रूप कन्सिडर करायचं. आणि आपल्याला काळ विचारलाय, म्हणजे दिलेल्या वाक्याचा जी रचना आहे ती कशी आहे? सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस V3 आणि पुढे आहे ऑब्जेक्ट. मग अशी रचना कोणत्या काळाची असते? तर ती असते प्रेझेंट परफेक्ट टेन्सची. त्याच्यानंतर आहे बघा, इथं ऑप्शन येतं अ आणि इथं येतं द. बघा, द वाईज इज सफिशियंट. द वाईज का? कारण याच्यावर ट्रेस दिलेला आहे आणि हे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. आणि कधी कधी आपल्याला अ वर्ड, शब्द, टू द वाईज इज सफिशियंट. टू द वाईज इज सफिशियंट म्हणून इथे येतं. हे वर्ड का आलं? याच्या उच्चारावरून आपल्याला तिथं ते भरायचं असते. बघा, खूप सोपं आणि सिंपल आहे इंग्लिश सोडवणं. तर तुम्हाला हे लक्षात आलेलं असेल पहा, म्हणून आपणास हे मी प्रयत्न करतोय. 2 मिनिटं, मी आवाज येतोय कसं पाहतो एकदा.
आणि कंटिन्यू आपण राहिलेले प्रश्न 2-3 प्रश्न आहेत ते कंटिन्यू करू. अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि मी तुमच्या कमेंटचे उत्तर नंतर देईल. तुम्ही प्रश्न विचारत राहा आणि जे काही अडचणी आहेत ते सांगत राहा, काय अडचण नाही. आपण हा जो प्रश्न आहे यामध्ये तर यामध्ये चला तर तुमच्या लक्षात आलं असेल बऱ्याचशा गोष्टी की आपण यामध्ये आता काय काय सांगितलेलं आहे. ठीक आहे, आता राहिलेले आपले जे काही क्वेश्चन आहेत ते आपण पाहू. आता यामध्ये 56 नंबरचा क्वेश्चन आपल्याला पाहायचा आहे. चला तर तुमच्या लक्षात आलं असेल हा आता 56 नंबरचा प्रश्न यासाठी पाहायचा आहे बघा. द रिच मॅन ट्रॅव्हल्ड ऑल डॅश द वर्ल्ड डॅश इयर. बघा आता ऑल ओव्हर अबोव आपण वापरू शकत नाही. क्रॉस हे पलीकडे जाण्यासाठी, वरून जाण्यासाठी अक्रॉस त्यासाठी वापरतो आणि बाय हे माध्यम दर्शवण्यासाठी वापरतात. मग माध्यम काय आहे? एअर आहे. आणि ओव्हर ऑल ओव्हर द वर्ल्ड, इथं शब्द येणार ओव्हर आणि इथं येणार बाय. आता आयडेंटिफाय द मिसमॅच्ड पेयर. लिपार्ड, लिपार्डेस, फॉक्स, विक्झन, लॉयन, लॉयनेस, चिकन, कॉक. आता यामध्ये लिपार्डच्या मादीला लिपार्डेस म्हणतात, फॉक्स कोला, कोल्हीन, विक्झन म्हणतात, लॉयन सिंह, सिंहीन, लॉयनेस म्हणतात. म्हणजे हे बरोबर आहेत. मिसमॅच म्हणजे चुकीचे शोधायचे. चिकन, कॉक. बघा चिकन हे झालं बघा, आपल्याला चिकन कोणाला म्हणजे कोंबडीच्या पिल्लांना चिकन म्हणतात आणि कॉक म्हणजे कोंबडा असतो, त्यामुळे ही पेयर काय आहे? चुकीची आहे. म्हणून इथं ऑप्शन नंबर आपलं 4 येते. चूज द करेक्ट कंपॅरेटिव्ह डिग्री फॉर द गिवन सेंटेन्स. यामध्ये बघा यामध्ये प्रश्न दिलेला आहे ऑस्ट्रेलिया इज वन ऑफ द. इथं दिलेलं आहे, खूप सोपा उत्तर आहे याचं. कसं शोधायचं मी सांगतो तुम्हाला. नो अदर आयलँड इन द वर्ल्ड इज ॲज लार्ज ॲज ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियाने वाक्याची सुरुवात होईल, पण एक लक्षात घ्या कंपॅरेटिव्ह करायला सांगितलंय. मग ज्यावेळेस आपण कंपॅरेटिव्ह करतो वाक्यामध्ये कंपॅरेटिव्ह करत असताना या वाक्याची सुरुवात नो ऑदरने झालेली आहे, म्हणून कंपॅरेटिव्हच्या वाक्यामध्ये एनी ऑदर येतं. कधी लक्षात ठेवायचं. असे काही मुद्दे आहेत पहा, महत्वाचे पॉइंट्स लक्षात ठेवायचे. नो ऑदरने जर पॉझिटिव्ह डिग्रीची सुरुवात झाली तर कंपॅरेटिव्हच्या वाक्यामध्ये एनी ऑदर येतं. मग कोणत्या वाक्यात एनी ऑदर आहे? तर या वाक्यातच एनी ऑदर आहे. खालील कोणत्याच वाक्यात एनी ऑदर दिसत नाही, म्हणून हे ऑप्शन त्याचं बरोबर आहे. ही चूक आहे कारण त्याच्यामध्ये लार्जेस्ट आलेला आहे. हे चूक आहे, इथं लार्जेस्ट आलेलं आहे. आपल्याला सेकंड फॉर्म घ्यायचा आहे ऍडजेक्टिव्हचा आणि सेकंड आणि इथं मोस्ट वापरलंय म्हणून हे चूक आहे. ठीक आहे की नाही? मग इथं द्यान वापरलं, पण एक लक्षात घ्या, मग आपल्याला रचना कोणती पाहिजे? तर द्यान रचना कोणती पाहिजे? द्यान प्लस एनी ऑदर ही रचना आपल्याला कंपॅरेटिव्हची पाहिजे. द्यान प्लस एनी ऑदर. कधी? जर दिलेल्या वाक्याची सुरुवात नो ऑदरने असेल तर. आणि याच्याच ऐवजी एनी ऑदर ऐवजी जर व्हेरी फ्यूने जर वरील वाक्याची सुरुवात असते, व्हेरी फ्यू अशी जर सुरुवात असते तर हे एनी ऐवजी मोस्ट ऑदर लिहावं लागलं असतं. मोस्ट ऑदर म्हणजे मोस्ट ऑदर आयलँड, म्हणजे हे 2 नंबरचं बरोबर आलं असतं. कधी? जर या वाक्याची सुरुवात व्हेरी फ्यूने असती तर. व्हेरी फ्यू. म्हणून हे काही नियम आहेत पहा, त्यासाठी कंटिन्यू आपल्या चॅनलला पाहत राहा, व्हिजिट करत राहा आणि तुम्हाला याचं सोल्युशन भेटत राहील. 59 नंबरचा जो प्रश्न आहे पहा, इनडायरेक्ट स्पीचचा आहे. आता एक लक्षात घ्या, ही सेज आय गो टू द जिम एव्हरी मॉर्निंग. ज्या वाक्यामध्ये सेज येतं हे रिपोर्टेड वर्ब म्हणतो आपण याला. हे रिपोर्टिंग स्पीच आहे पूर्ण आणि हा सब्जेक्ट आहे. मग रिपोर्टिंग स्पीचचा काळात बदल होत नाही. कधी? ज्यावेळेस हे रिपोर्टेड वर्ब वर्तमान काळी असतं, म्हणून कोणत्या काळात बदल झाला नाही ते वाक्य आपलं बरोबर असेल. म्हणून हे वाक्य आपलं
बरोबर आहे, उत्तर आहे. नंतर 60 नंबरचा प्रश्न. चूज द करेक्ट सिंपल सेंटेन्सेस फॉर द गिवन सेंटेन्स. इफ यू आर नॉट अन इंडियन यू कॅनॉट बी ॲडमिटेड. मग याचं जे करेक्ट सेंटेन्स आहे, ऑनली इंडियन्स आर ॲडमिटेड, हेच त्याचं उत्तर आहे. तुम्ही चॅनलवर आलात, पेपर पूर्ण सोल्युशन पाहिलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि जाता जाता सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि आपण इथं थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या पेपरमध्ये. मी पूर्ण ही सिरीज आतापर्यंत 2013 पासून 2024 पर्यंतचे सर्व पेपर मी आपणास सोडून देण्याचं कार्य करणार आहे. इंग्रजी विषयाची पूर्ण तयारी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण करूया. तसेच जे काही शिक्षक बांधव आहेत त्यांच्या बाबतीतल्या ज्या काही समस्या असतात, त्यांचे जे काही ऑनलाईनची कामं असतात किंवा इतर काही गोष्टी असतात, आणि इंटरनेटवरचे जे काही GR आहेत शासन निर्णय, ते सुद्धा आपण आपल्या चॅनलवर देत असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला